प्रदान करण्यात आली आहे त्यांचं सुद्धा सदस्य आभार मानतोय। आणि खास करून जे राहुलजी शेलार आहेत त्यांनी बेंचमार्क एम्पायर आहेत ज्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं या स्पर्धेसाठी। त्यांचं जर असंच सहकार्य आम्हाला लाभलं तर नक्कीच ही स्पर्धा पुढे जाईल यात शंकाच नाही आहे। कारण बऱ्याचशा व्यक्ती आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी आपला आर्थिक सहकार्य केलं आहे। बी सोमनाथ पालंडे साहेब असतील, गौरी भवानी बिल्डिंग मटेरियल सप्लायचे ओनर्स यांचं सुद्धा आर्थिक सहकार्य या स्पर्धेला मिळालं। त्याच्यानंतर www.tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली जातोय। तर सामना सुरू करायचा आपण या ठिकाणी मेन पंचांच्या भूमिकेमध्ये बघू शकता कल्याणी घोरपडे सर यांना निश्चितच। आणि दुसरीकडे बघितलं तर शशी साटम सर। तर तिसरे पंच आमचे मारुती शेडे साहेब जे MCA मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मान्यता प्राप्त पंच निश्चितच। कल्याणी घोरपडे सरांचा जर विचार केला तर राहुल 11 संघाकडून पहिल्यांदा ते खेळायचे, खूप मोठे क्रिकेटर आहेत, त्याच्यानंतर ते कोचिंगचे काम करतात, शिवाय बँक मॅनेजर सुद्धा आहेत आणि वेळ मिळतो तेव्हा मात्र या फावल्या वेळेमध्ये ते पंचांची भूमिका पार पाडतात असे कल्याणी घोरपडे सर। दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट, बोथ द टीम शो द गुड क्रिकेट। कृपाई भवानीची खरे सर्व क्रिकेट संघांवरी, कृपाई भवानीची खरे डीजे आपण काय तर पहिला चेंडू होता यावेळेस या चेंडूला सन्मान दिला होता, मात्र पहिल्या चेंडूवरती एकदा वेग पडले आहे संघाचं आणि स्वतःचं सुद्धा खातं खुलं केलं जात आहे एक या धावसंख्येवरती। तर फलंदाज रोशन लाणे याला बघतोय आपण, हा सामना बघतोय तक्ष 11 विपक्ष भक्ती 11 या दोन संघामध्ये अस्तित्वाची लढाई या मैदानावरती लढली जातोय। हा चेंडू यावेळेस मात्र जागा बनवून केला आहे, डीप फाईन लेगला, नो मॅच स्टँड देअर, दॅट्स 4 रन, गुड बॅटिंग। भवानीची खरे सर्व क्रिकेट संघांवरी, कृपाई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी, क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी, क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चौहान माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पारकर माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चौहान। थँक्यू डीजे, अतिशय सुरेख गाणं ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आहे। या मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा आणि क्रिकेटची जत्रा आपण बघतो या मैदानावरती। या स्पर्धेचे अध्यक्ष दीपक शेठ चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा, त्याच्यानंतर जर बघितलं तर सागर पारकर असेल, राजेंद्र शेलार, संपत देशमुख, मोहन सावंत, अशोक, योगेश राऊत। हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू सीमारेषेकडे होता, एकच धाव मिळतोय का? या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे, मात्र खेळाडूने 2 धावा वाचवल्यात आपल्या या संघासाठी। कारण डावकऱ्याचा फलंदाज आणि अतिशय चांगले फलंदाज रोशन या स्नोचा इशारा येतोय पंचांचा। 1+2 8 धावा, धावपडक्यावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना निश्चितच भक्ती 11 संघ म्हटला की आमच्या बालराम शेठ कांबरे यांचा संघ, अंबरनाथ शिवसेना तालुका प्रमुख यांचा संघ। हा चेंडू पुन्हा एकदा डीप फाईन लेगला केलाच होता, पंचांकडे अपील केलं होतं, मात्र या अपिलामध्ये उत्साह नव्हता, एकदा वेग पडतोय। तर साई कृपा टीमचे सर्व खेळाडू आपण बॅकस्टेजला यायचंय, आपले ओनर त्या ठिकाणी आपली वाट पाहतात। निश्चितच या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पारितोषिक थँक्यू। तर बघा या चेंडूवरती चौकार दाखवलाय फलंदाजाने भक्ती 11 संघाकडून। पुन्हा एकदा चेंडू यावेळेस लाईन चुकीची आहे, निश्चितच कल्याणी घोरपडे सरांचा इशारा येतोय क्रिकेटचा नियम क्रमांक 25 नुसार एकदा वाली धावपडक्यावरती।
धावसंख्या धापळकावरती 2 डिजिट मध्ये बघतोय आपण 14 धावा. पहिले षटक मार्गेच असताना तक्ष 11 संघ आमचे अतुलजी शेलार यांचा संघ मैदानामध्ये बघतोय. हा चेंडू भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग असा षटकार. तू एकवीरा आई जगदंबा तू रेणुका माझी तू अंबा तू भवानी शिवरायांची आई भवानी शिवरायांची मोडेल पण वाकणार नाही सातांची आगरी. यास निश्चितच महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्या महाराष्ट्राचा शुभाशुर हॅलो हॅलो तर निश्चितच धावसंख्या धावपळकावरती टोटल स्कोर मूज ऑन 26. 26 धावा धावपळकावरती बघतोय आपण. 26 आकडा पुन्हा एकदा आपल्या समोर आलाय कारण ज्या 26 आकड्याने आपल्या भारताला रडवलंय तर दुसरीकडे हसवलंय सुद्धा. कारण ज्या 26 आकड्याचा विचार केला तर आपल्या मुंबई शहरावरती आतंकवादी हमला झाला होता तेव्हा सुद्धा तारीख 26/11 होती. त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये महापूर आलं होतं तेव्हा सुद्धा तारीख 26 होती. म्हणून हा आकडा आपल्याला भारताला काहीसा रडवलाय. तर दुसरीकडे बघितलं तर 26 या तारखेला भारताने पहिलं कारगिलचं महायुद्ध जिंकलं होतं. त्याच्यानंतर आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीला आपण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करतोय. त्याच्यानंतर पंतप्रधान पदाची शपथ ही नरेंद्र मोदी यांनी 26 तारखेला घेतली होती आणि त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म हा 26 तारखेला झाला होता. म्हणून हा दिवस मात्र भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. कारण एकीकडे दुःख तर एकीकडे सुख असा दिवस हा 26 आकडा. पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्यात. धापळकावरती अतिशय चांगली फलंदाजी भक्ती 11 संघाची ऍज अ ओपनर जे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आहे. मात्र दोन्ही फलंदाजाने यावेळेस या धावांचा वनवा पेटवलाय मैदानामध्ये. यावेळेस बघतोय चेतन आणि रोशन ही सलामीची जोडी. तर पहिलं षटक संपलाय. P2चं दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज सचिन केवणे. या सचिन केवणे याला बघतोय आपण. कोण विसरणार सचिन केवणे याला. जय मसोबा क्रिकेट संघ मानेरे यांच्या वतीने आयोजित स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये मात्र याच्या संघाने चमकदार कामगिरी केली होती. तो सचिन केवणे. त्याच्यानंतर सुनील असतील आमचे ज्याने मॅन ऑफ दी सिरीज बाईक पटकावली होती. त्या स्पर्धेमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 100 पेक्षा जास्त पटकावल्या होत्या. 7 विकेट प्रस्थापित केलं होतं सचिन. यावेळेस हा चेंडू क्लीन बॉल फलंदाज होतोय. पहिला यश पहिला ब्रेक थ्रो. तर बघा पहिला फलंदाज बाद झालाय रोशनला. आणि मी म्हटलं होतं की सचिन या सचिनला बघितलं ज्याने पहिलं यश प्राप्त करून दिले. निश्चितच सचिन हे नाव क्रिकेटमध्ये फार मोठं आहे. एक मुंबईचा मराठमोळा खेळाडू ज्याचा नेहमीच गौरव केला जातोय. एक दिवसीय क्रिकेटमध्ये जरा बघितलं तर निश्चितच 14 बऱ्याचशा धावा ज्याच्यामध्ये 34,000 एक दिवशी आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 34,000पेक्षा जास्त धावा 100 षटक ठोकल्यात. आणि सर्वाधिक विश्वचषक स्पर्धा खेळणारा खेळाडू बरेचसे रेकॉर्ड ज्याच्या नावावरती आहे. मात्र असं म्हटलं जायचं की त्याचा वारसदार कोण असणार आहे. मात्र त्याचं उत्तर मिळालं होतं विराट कोहली. मात्र निश्चितच विराट कोहलीचा फॉर्म जर बघितलं तर आउट ऑफ फॉर्म मध्ये चाललाय फलंदाज. हा चेंडू एज लागले. शॉर्ट मॅनला प्रोटेक्शन दिलं जातंय. फक्त सिंगल एकवटली जातोय. एक धावेला आकार दिलाय ज्या सचिन याने चांगली गोलंदाजी केली आहे. ढवळेपाडा संघाचं प्रतिनिधित्व करणारा सचिन केवणे
हा चेंडू लगभग यॉक लाईनचा होता. सन्मान देतोय चेंडूला. मिड विकेटला एक धाव पडल्या. दुसरी धाव पूर्ण होईल का? मात्र 2 धावा अंकित केल्या जातात धाव फलकावरती. निश्चितच आमच्या समोर नवनाथ राऊत आहेत, थोडेसे नाराज आहेत. झेल सोडला होता त्यांनी, मात्र चांगली कामगिरी सुद्धा केली होती. एक खेळाडूला बाद सुद्धा केले होते. नेहमीच यष्टीरक्षकाचं काम करतात ते. हा चेंडू डिफेन्सिव्ह फटका. सिलिमिडॉनला फक्त सिंगलला प्राधान्य दिलाय. व्हेरी गुड बॉलिंग. बघा गोलंदाजी कशी असावी याचं उत्तर दिलं यावेळेस सचिन केवणे याने. गुड बॉलिंग परफॉर्मन्स सचिन केवण्याचा. दुसरं षटक आटलताना दिसतोय कुडसावळे यांकडून. हर्षद यावेळेस बॅक टू बॉलर केला होता, मात्र स्वतःच्या गोलंदाजीवरती कॅरी करता आलं नाही. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न, मात्र या प्रयत्नाने यश लाभतोय. यश प्राप्त झालं आणि 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या. थोडस दुखापतग्रस्त झाला खेळाडू, कारण बॅक टू बॉलर केला होता फलंदाज, मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न स्वतःच्या गोलंदाजी मार्क वरती आणि षटक समाप्त. तर स्प्रे घेऊन जायचं आहे पण निश्चितच या ठिकाणी मास्टर कार्डचा वापर केला गेलाय. अतुलजी शेलार साहेब यांचा संघ आणि मात्र 2 षटक संपल्या. जर विचार केला पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 26 आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावा 6. गुड बॉलिंग परफॉर्मन्स, अत्यंत चांगली गोलंदाजी बघतोय सचिन केवणे याची. ज्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनच्या वतीने ही स्पर्धा भरवली गेली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री ज्यांचा उल्लेख, ज्यांना नेहमीच ठाण्याचा ढाण्या वाघ असं म्हटलं जात आहे, ते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. पाणी घेऊन जायचंय. तर 2 षटक संपल्यात, पाणी घेऊन जा, आपण वेळ वाचवा, कारण 3 षटकामध्ये पाणी येतोय, मात्र या 2 षटकामध्ये पाणी द्यायचंय. त्याच्यानंतर या स्पर्धेला ज्याने खूप अहोरात्र मेहनत केली आहे, बरेचसे मान्यवर आहेत. आमचे योगेश राऊत असतील, मोहन सावंत असतील, संदीप देशमुख, गजेंद्र पालकर, दीपक शेठ चव्हाण जे अध्यक्ष आहेत या कार्यकारी समितीचे. त्याच्यानंतर आमचे सागर पारकर असतील, ज्याने खूप मेहनत करून ही स्पर्धा यशस्वी करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र याचं उत्तर आपल्याला सुपर संडे रविवारी मिळणार आहे की जे यश केलंय, जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना यश येईल का. कारण अद्याप 3 दिवस आहे, 3 दिवस चाललेली स्पर्धा. आजचा 4था दिवस, 3रा दिवस आजचा या स्पर्धेचा. तर ड्रिंक ट्रॉली जाऊन द्या मैदानामध्ये. त्याच्या ड्रिंक ट्रॉली जर विचार केला तर संदीप या स्पर्धेमध्ये बुलेटचा वापर केलाय. रॉयल एनफिल्डची बुलेट, जे आमचे योगेश राऊत यांची बुलेट आहे. निश्चितच त्यांचं प्रेम आम्हाला रोखू शकलं नाही आहे, कारण सातत्याने आमच्या संपर्कात मग आमचे नकुल राऊत असतील, निखिल शेलवले असतील, ज्याने खूप वांगणीमध्ये प्रेम दिलंय. बरेचसे व्यक्ती आहेत जेव्हापासून आम्ही वांगणीमध्ये आलोय तेव्हा मग त्यांचं खूप प्रेम मिळालंय आम्हाला या वांगणी परिसरामध्ये आहे. मात्र या ठिकाणी 2 षटक संपल्यात आणि या 2 षटकामध्ये जर बघितलं तर 32 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. या 32 धावामध्ये अतिशय चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली होती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी सचिन केवणे त्याच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेतील सर्वांचं मुख्य आकर्षक असणार आहे ती मोटार बाईक पंपम. मात्र तिच्यावरती कोण स्वार होऊन घरी जाईल याचं उत्तर सुद्धा आपल्याला रविवारी मिळेल, कारण ज्याचा खेळ चांगला, ज्याचा परफॉर्मन्स चांगला, तो खेळाडू या स्पर्धेतील मॅन ऑफ दी सिरीज साडी बाईक पटकावू शकेल. 32 पहिल्या षटकामध्ये 26 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा. चला जास्त वेळ करू नका, आपण सामना त्वरित सुरू करा. 2 षटक संपल्यात. येणाऱ्या 3 षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल त्याचं धावतं विवरण ऐकवण्यासाठी जातो आम्ही संदीप बोराडे यांच्याकडे. धन्यवाद जगदीश पाटील साहेब. नक्कीच पाहतोय जबरदस्त 2 षटकांचा जरी खेळ संपला असला तरी मात्र 2 षटकांचा जरा वर्णनाकडे जाऊया, कारण पहिल्या षटकात गोलंदाजी केली किशोर या गोलंदाजाने. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर 26 धावांची रणनीती आखण्यात यश आलंय. ते मात्र
भक्ती 11 संघाला आणि तक्ष 11 संघाचा दुसरा गोलंदाज होता तो मात्र सचिन केवणे याने मात्र अवघ्या 6 दिवल्या. म्हणजे तफावत कितपत येऊन पोहोचली ती पहा, कारण या तफावत मध्ये भरपूर अंतर आहे आणि हीच तफावत सध्या खोडून काढली ती मात्र सचिन गोलंदाजाने. सांघिक कोट्यातलं तिसरं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिला ज्याच्या नावावरती चंद्राची कोर लावली जाणार तो चंद्रकांत, परंतु चंद्रासारखी शीतल छाया देणार की सूर्यासारखा मैदानात गरम होणार हा येणारा काळ ठरवेल. परंतु चंद्रकांत कितपत यशस्वी होणार, कारण सध्या स्ट्रायकर एंडला खेळणारा फलंदाज भक्ती 11 संघाकडून चेतन आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती फलंदाज पाहतोय हर्षद केवणे. सध्या पाहतोय नक्कीच केवणे, सचिन केवणे सुद्धा एकाच संघात, हर्षद केवणे एकाच संघात. हे गणित होतं परंतु अजूनही बाजू पलटी झालेले नाहीये. या बाजूला सावरून ठेवणार कोणते फलंदाज आणि कोणते गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चंद्रकांत. पहिला चेंडू गोल्डन स्पॉटचा चेंडू टायमिंग मिस केला. पंचांकडे जबरदस्त अपील करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती टायमिंग जर जजमेंट जर जमला असता तर चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु त्याच चेंडूवरती काहीशी हुलकावणी मिळाली ती मात्र फलंदाजाला षटकार किंवा चौकार पाहायला मिळाला असता, परंतु टायमिंग मिस झालं. चेंडूचा फळीचा संपर्क तुटला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जाऊन बसलाय. निर्धाव चेंडूच्या सांगत्याने तिसऱ्या षटकाचा श्री गणेशा करून ठेवलाय तो गोलंदाज चंद्रकांत याने. सुरेख रणनीती आखली जाते, परंतु हीच रणनीती आपण पाहतोय स्ट्रायकरचा फलंदाज चेतन. सुरेख गोल्डन स्पॉटचा चेंडू भिरकावून दिला, टायमिंग झुलावला. समालोचकाचं बोलणं खोडून काढलंय ते मात्र या फलंदाजाने. धन्यवाद अडीचे मास्टर. खरोखरच जबरदस्त समालोचकाचं बोलणं कुठेतरी ऐकलं असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या चेंडूवरती थोडा बीट झाला होता, त्याच्यानंतर जबरदस्त आक्रमक पवित्रा घेतला, टायमिंग जुलवला, चंद्रकांतच्या कानाखाली चपराक लगावली. सुरेख आता मात्र चंद्रकांत थोडी चपराक लगावताना दिसून येत आहे आणि नक्कीच पंचांचा इशारा लेग बाय स्वरूपात एक धाव येते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा डोंगर जाऊन 39 वरती. खऱ्या अर्थाने पाटील साहेब आपण जर पाहायला गेला तर पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात 26 धावा आल्या. असं कुठेतरी वाटलं होतं की 100 धावांचा पल्ला हा संघ पार करणार का, परंतु आता थोडा हा दबाव पंच झुगारून देत आहेत. कारण पंच MCA एक्झाम दिलेले पंच, ज्यांना म्हटलं आपण शारजा कप साठी ज्यांची हजेरी लागते, PTPL साठी हजेरी लागते, ते सन्मान्य आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेत कल्याणजी सर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय शेट्टे सर. ह्याला दडपण म्हटलं जातं आणि हे दडपण सध्या तरी मैदानात घेताना दिसून येते. कमी धावांचा डोंगर देणं अपेक्षित असेल, परंतु नक्कीच समोर असणारा फलंदाज तुल्यबल हर्षद केवणे पाहतोय नावात हर्षद, आनंद उल्हास साजरा करणार का मैदानावर. सुरेख पाहतोय चेंडूने उंची गाठले, जाळं विणलं गेलाय, परंतु झाला सेफ झोन मध्ये पाहायला मिळाले. देर आहे दुरुस्त, टायमिंग जुलवता आलं नाहीये ते मात्र क्षेत्ररक्षकाला. सुरेख पाहतो या चेंडूवरती झेल होणं अपेक्षित होता, कारण चेंडू बराच उशीर हवेत होता. झालं फाटकं निघालं त्यात तिला मात्र शंका नाही, परंतु या चेंडूवरती झेल होणं गरजेचं होतं. आता मात्र हर्षदला दिलाय जीवदान, ज्या हर्षदने या चेंडूवरती 2 धावा घेतल्यात. आपल्या या जीवदानाचा फायदा करणार का मैदानात. धावसंख्या जाऊन पोहोचले ती सांघिक 41. सुरेख पाहतोय चांगली रणनीती आखली जाते, काय होतंय चांगल्या पद्धती, परंतु पंचांचा स्वैर चेंडूचा इशारा, कवायतीचा प्रकार पाहतोय पंचांकडून. भर उन्हात पंचांना कवायत करायला लावली जाते, ती गोलंदाजाकडून बोनस स्वरूपात अवांतर धाव दिली जाते. स्वैर चेंडूचा मारा केला जातोय आणि या स्वैर चेंडूच्या माऱ्याने धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती मात्र 142. सुरेख पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्रान्स, स्लोवर डिलिव्हरी दिली, यॉर्कर लेंथ बनवली, परंतु नक्कीच ह्या चेंडूवरती थोडासा चक्रा खाल्लाय तो मात्र या फलंदाजाने. कारण खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर सहजासहजी आपण पाहतो की गोलंदाजाचा स्पेस किती असतो, परंतु नक्कीच जरा जगदीश साहेब आपण पाहिलं तर मला मैदानावरची ज्वेलरीच्या मैदानावरची आठवण झाली. त्यावेळी मात्र
दुले साहेबांची ट्रॉफी चालू होती ना, तिथे तुम्ही मच्छिंद्र पाटील शास्त्री यांनी त्यांच्या समवेत होतात. मी मागे बसून आपला सामना पाहत होतो आणि नक्कीच खरोखर त्यावेळी एक संघ होता. खरोखर आज मला म्हणू शकत नाही, परंतु आठवण करून द्यावीशी वाटले. ठाणे आणि रायगड लॉट चालू होता त्या ग्रामीणमध्ये, त्याच्यामध्ये मात्र जयशंकर चांदे हा संघ होता. तुम्हाला त्या गोलंदाजाची आठवण करून दिली, कारण ज्याच्या गोलंदाजीचा स्पेस होता आणि तो गोलंदाज आतिश कोलंबे होता. हे सर्वात महत्वाचं होतं. त्या आतिश कोलंबेने तीनही सामन्यात रणसंग्राम केला होता आणि तोच रणसंग्राम थोडासा सागर कोलंबेच्या चुकीमुळे जयशंकर चांदई क्वार्टरमध्ये बॅकफुटवरती आली. सांघिक कोट्याचं तिसरं षटक समाप्त झालंय. या तिसऱ्या षटकात धावा दिल्या त्या मात्र चंद्रकांतने 10, पहिलं षटक 26 धावांचं, दुसरं षटक 6 धावांचं, त्याच्यानंतर 10 धावा. खरोखर जर पाहायला गेला तर नक्कीच रणनीती मैदानात आखली जाते. रणनीती कुठपत यशस्वी होणार, कारण चौथं षटक घेऊन आलाय पुन्हा एकदा सचिन केवणे, ज्याने सांघिक कोट्यात दुसरं षटक फेकला, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा दुसरा, आणि आता मात्र चौथ्या षटकासाठी संघ मालकाने त्याला पाचारण केलंय. चेतन स्ट्राइक एंडवर खेळणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर एंडवरती हर्षद, थोडासा क्षेत्ररक्षणाचा अनुभव. तक्ष 11 संघ थोडासा टायमिंगचा वेळ वाचवायचा आपण, कारण टायमिंग इज सुरेख पाहतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा आलाय. सचिन केवणे थोडासा एक बॅकफुट वरती जात आहेत. लेफ्टा मारा केलाय. सुरेख चेंडूची फेक पाहायला मिळाले. चेंडूची गती तेवढी पाहत नव्हतं, परंतु सचिन केवणे चुकी करताना दिसतायत. काय जबरदस्त मोठी चुकी, कारण तो फेकी ज्याला म्हटली जाते ती अतिशय सुरेख होती, परंतु कलेक्शन मात्र चुकला आणि तेच कलेक्शन करणं गरजेचं होतं. कलेक्ट झाला नाही चेंडू आणि त्याचा फायदा फलंदाजांना गेला. फायदा झाला तर झाला, विकेट नाही, परंतु दुसरी धाव सुद्धा पूर्णत्वाला गेली आणि या 2 धावेने दुसऱ्या षटकाचा श्री गणेशा. 44 धावांवरती मजाला मारले ती मात्र भक्ती 11 संघाने. आज मात्र तक्ष 11 संघाला क्षेत्ररक्षणाची प्रॅक्टिसची गरज येऊन टेपले का असं वाटायला लागलं, कारण वारंवार क्षेत्ररक्षणात चुका आणि क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकीला कधीच माफी मिळत नाहीये. कारण एखाद्या फलंदाजाचा झेल सोडला तर तो फलंदाज पुढच्या चेंडूंवरती षटकार आणि चौकारांच्या आतिषबाजीचा पाऊस पाडतो 99% तरी. सुरेख पाहतोय घ्या, ज्याला जीवदान देण्याचा प्रयत्न केला त्याच्याच फलीमधून एक आक्रमक पावित्रा पाहायला मिळाला. सनसनी मात्र फर्स्ट स्लिप मधून चेंडू जातोय तो चौकाराच्या दिशेने आणि या 4 धावींच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलंय ती मात्र भक्ती 11 संघाची अर्धशतक 50 वरती. वैयक्तिक 30 धावांवरती चेतनची पारी चालू आहे. खरोखर जबरदस्त चेतनला दाद द्यावे लागेल. तमाम पाठीराखे मौजूद आहेत. काय असतं ना डीजे मास्टर थोडं थांबा. काय असतं ना माहितीये का जगदीश पाटील साहेब, वाहवा करायला गेलो आणि नक्कीच मैदानात भान असणं खूप गरजेचं असते. 12वे प्रतिनिधी, खरोखर भान असणं खूप गरजेचं आहे. आपण क्रिकेट खेळतोय, मला ज्यावेळी खरोखर मी माफी असावी परंतु मला बोलावं लागतं, कारण ज्यावेळी आपण क्रिकेट खेळतो फलंदाजी करत असतो ना त्यावेळी फलंदाजाने किंवा क्षेत्ररक्षकाने धावा विचारणं थोडं विषय नाजूक होतं. धावा विचार हव्यात परंतु नाजूक असतो, कारण त्यावेळी आपण मैदानात खेळतोय. त्यामुळे तारतम्य बाळगणं खूप गरजेचं असतंय. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती किती धावा आल्या, उद्या जर कॉमेंटेटर आणि पंचांना सोडलं, स्कोररला सोडलं, तर प्रत्येक खेळाडूने सांगणं गरजेचं आहे की 6 चेंडूंवरती प्रत्येक चेंडू कशा प्रकारे खेळून काढला, हे वैशिष्ट्य असतं. म्हणजे नक्कीच ते भान मैदानात असणं गरजेचं आहे. सध्या ते चेतन मात्र चांगली रणनीती आखत होता, परंतु थोडा भावनेच्या ओघात बाहेर पडणार की काय असं चिन्ह निर्माण झाला होता, परंतु बालबाल बचावले, कारण कडक पॅनल्टीला सामोरं जावं लागलं असतं. आणि आता मात्र पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले. दुसरा आदरा चेतनच्या स्वरूपात पोहोचलाय. 2 लॉस 51. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त
यष्टी रक्षक मात्र गोलंदाजाला नाचवतोय, कारण ज्या यष्टी रक्षकाची भूमिका असते मी पाहिलंय बऱ्याचशे यष्टी रक्षक आहेत. महेंद्रसिंग धोनी आपल्या गोलंदाजाला कशा प्रकारे सांगायचं, खुणवायचं की अशा प्रकारे बॉल टाक, अशा प्रकारे ऑफ साइड इन साइड हे सगळे सांगून द्यायचं आणि त्याच्यानंतर पाहतोय आपण तीच रणनीती सध्या मैदानात हा यष्टी रक्षक आखताना दिसतोय. सुरेख पुन्हा एकदा पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल केलाय. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात होतोय. चेंडू उचलणार, फेक करणार, कॉल आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती एका धावेच्या मदतीने 52 वरती. 52 म्हणजे रामायणाची आठवण करून देणारा आकडा आहे, महाराष्ट्रीयन आकडा. मी वारंवार म्हटलं जातं ज्याच्यामुळे खरं रामायण घडलं. मास्टर कार्डचा वापर करतायत, करा. दोन्ही मालक चाललेत, जाऊ द्या, वेल तरी वाचेल. रामायण घडलं ज्याच्यामुळे तो मात्र रावण 52 धाव्यांवरती जाऊन पोहोचलाय. तो भक्ती 11. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच पाहतोय 4 षटकांचा खेळ संपला आणि या 4 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती 52 वरती. खऱ्या अर्थाने नक्कीच पाटील साहेब पुन्हा एकदा त्याच स्कोअर बोर्ड वरती आपण येत आहे. पहिल्या षटकात असं काय घडलं गेलं ते मैदानात मला माहित नाही, परंतु नक्कीच मी म्हणेल पहिल्या षटकात 26 धावांची रणनीती भक्ती 11 संघाने आखले, परंतु तिथे रोशनच्या पारीचा जिथे अंत झाला त्यावेळी धावसंख्येला ब्रेक लागला गेला आणि त्याच्यानंतर चेतनने वैयक्तिक 13 चेंडू खेळून 31 धावांवरती चेतनच्या पारीचा अंत झाला. म्हणजे थोडा ब्रेक लागला गेलाय. सचिन केवणेने आपला रणनीती चांगली आखली. 4थ्या चेंडूवरती भक्ती 11 संघाचे संघ मालक सध्या खुशीत पाहतोय आपण. बाळाराम कांबरे, चांगली धावसंख्या उभारली जाते. आत्महत्येस प्रवृत्त केलाय फलंदाजाला, कारण मनगडातली ताकद दाखवण्याचं कार्य करतोय की नाही. कारण स्ट्रायकरला गेलेला फलंदाज आपण पाहतोय ज्याने स्ट्राईक चेंज केले मयूर, आणि मात्र नवीन आलेला फलंदाज होता हर्षद, ज्याला कोणताही जास्त वाव मिळाला नाही. तो हर्षद तंबूमध्ये परततोय. 5 चेंडूंचा खेळ करून 5 धावा संघासाठी कमवल्यात. आणि आता नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय दीपक. नावात दीपक आहे, परंतु ज्याप्रमाणे द्वीप प्रज्वलाने केला या सामन्यांच्या सुरुवातीला तशा पद्धतीचा दीपक आज मैदानात झलकतोय की नाही हा येणारा काळ ठरवेल. आकर्षक बांधा पाहतोय आपण. मयूर याचा आकर्षक उंची लाभले. कृष्णा सातपुतेची आठवण करून देणार का मैदानात. लो फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या दिशेत चेंडू ट्रॅव्हल केला. थोडस मिस फिल्डिंग पाहायला मिळतंय. चेंडू उचलणार, फेक करणार. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावींची पूर्तता पाहतोय आणि या 2 धावींच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 59 वरती. अतिशय आकर्षक शरीर बांधा ज्याचा पाहतोय आपण मयूर. सुरेख फटका पुन्हा एकदा पाहतोय. मिड विकेटच्या दिशेतून ट्रॅव्हल चेंडू. चांगलं क्षेत्र रक्षण, परंतु 2 धावा घेण्यापासून कोणी वाचू शकत नाहीये अशा परिस्थितीत आपण पाहतोय. परंतु या दुहेरी धावाच महागात ठरणार की संघाला, कारण एकीकडे पाहतोय भक्ती 11 धावांचा डोंगर वारंवार रचतोय आणि तोच धावांचा डोंगर जाऊन पोहोचलाय 61 वरती. कारण तक्ष 11 संघाला आता या धावा रोखणं कठीण जात आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी, तो मात्र या प्रथम सत्रातील. गोलंदाजाने जशास तसा उत्तर. धन्यवाद डीजे मास्टर. 67 धावांचा पल्ला गाठलाय आणि विजयासाठी मात्र तक्ष 11 संघाला 68 धावांची गरज आहे. तत्पूर्वी नक्कीच पुढील होणारा सामना MK लायन्स वर्सेस साई कृपा डेव्हलपर्स
या दोन्ही संघाच्या कर्णधार आणि संघ मालकाला विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण व्यासपीठाकडे रवाना व्हायचं आहे. स्कोरर निकेश राऊत, आपण व्यासपीठाकडे चला. सारे शत्रूंच्या मान उडवून झेंडा भगवा फडकविला. सारे शत्रूंच्या मान उडवून झेंडा भगवा फडकविला. झेंडा भगवा फडकविला. माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविलाय. माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. धन्यवाद डीजे मास्टर. पुढील होणारा सामना MK लायन्स वर्सेस साई कृपा डेव्हलपर्स. खरोखर डीजे मास्टर तुमच्या प्रेझेंट ऑफ माइंडची दाद देतो. ज्या महाराष्ट्राने, ज्या शिवबाने महाराष्ट्र घडवलाय त्या महाराष्ट्राचा इतिहास आपण पाहणार आहोत. हॅलो, पुढील टॉस साठी या MK लायन्स साई कृपा डेव्हलपर्स. नक्कीच उशीर करू नका. नक्कीच साहेब पाहतोय. नक्की एक जबरदस्त प्रतापगडचं युद्ध झालं होतं आणि या प्रतापगडच्या युद्धावरती जर आपण पाहायला गेला तर अफजल खानाचा कोतला बाहेर काढला गेला होता. परंतु ज्यावेळी प्रतापगडचं युद्ध संपला आणि त्याच्यानंतर महाराज गडावर पोहोचले त्यावेळी आई जिजाऊंनी महाराजांना विचारलं होतं की प्रतापगडावरचं युद्ध संपलं, अफजल खानाचा कोतला बाहेर काढला, हे नक्की खरं असलं तरी मात्र अफजल खानाचं प्रेत कुठे आहे असं ज्यावेळी विचारलं गेलं त्यावेळी मात्र सांगितलं की प्रेत असाच खाली पडलंय. परंतु त्याच वेळी माता जिजाऊने राजे शिवाजींना सांगितलं की शिवबा, ज्यावेळी अफजल खान तुझा वैरी होता त्यावेळी शत्रुत्व होता, परंतु अफजल खान मृत्यूला कवटाळून गेलाय, त्यामुळे आता शत्रुत्व संपला. त्यावेळी त्याच्या प्रेताचं व्यवस्थितरित्या दफन करणं गरजेचं होतं. हॅलो, या ठिकाणी टॉस होतोय. MK लायन्स वर्सेस साई कृपा डेव्हलपर्स. या मॅचचा टॉस करतील छत्रपती संभाजी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपकजी चव्हाण आणि माननीय श्री संपतजी देशमुख यांच्या हस्ते या मॅच नाणेफेक होते. सुरेख पाहतोय. जबरदस्त प्रथम सत्र संपलंय. 67 धावांचं लक्ष्य भक्ती 11 संघाने गाठलंय. विजयासाठी मात्र 68 धावांची गरज आहे आणि नक्कीच पुढची षटके ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो जगदीश पाटील यांना. थँक्यू संदीप, थँक्यू कृष्णा. आपण ही स्पर्धा बघता. यावेळेस पालकमंत्री प्रीमियर लीग पहिल्या वर्षामध्ये पदार्पण करणारी याचं मुहूर्तमेंट 21 तारखेला रोवलं गेलं होतं या मैदानावरती, वांगणीच्या या मैदानावरती. मात्र तेवढीच चांगली स्पर्धा आपण बघता. नवीन खेळाडू या स्पर्धेतून पुढे येताना दिसतील. मात्र या ठिकाणी मी निश्चितच या स्पर्धेविषयी आपल्या समोर आमची माहिती सांगणार आहे. मात्र तत्पूर्वी सामना रंगतो या ठिकाणी. नाव बॅक टू क्रिकेटच्या मैदानावरती, ज्या ठिकाणी क्रिकेटचं महायुद्ध, चेंडू आणि बॅटचं युद्ध या ठिकाणी होता, तो हरेश केवणे मैदानामध्ये आहे. एकीकडे सचिन केवणे तर दुसरीकडे हरेश केवणे. असं सामना. हा चेंडू पुढे आलाय, जबरदस्त हिटिंग करतोय, पॉवरफुल षटकार, पहिला बिगेट. हॅलो, बघा ही आहे ताकद शिवसेनेची. कारण ज्या वेळेस असं म्हणतात की शिवसेनेची स्थापना 1966 साली ज्या वेळेस झाली होती त्यावेळेस पहिली महासभा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयोजित केली होती आणि त्या सभेला अतिशय काटेकोरपणे नियम बघतोय. आपल्या मंचाच्या समोर भारताचा तिरंगा डौलाने फडकताना दिसतोय. ज्या झेंड्यावरती 3 रंग चढवले गेल्यात. पहिला रंग केशरी रंग सांगतोय, ज्याने महाराजांनी भगव्या झेंड्याची निवड केली होती असा केशरी रंग. दुसरा कलर सांगतोय पांढरा शुभ्र, शांततेचं प्रतीक
म्हणून म्हटलं जातं. आणि तिसरा कलर सांगतो हिरवा कलर, कारण आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे निश्चितच 3 कलर यावेळेस झेंड्यामध्ये दाखवल्यात. आपल्या भारताचा तिरंगा ध्वज मात्र 5:50 खाली उतरवला जातोय. वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचा. पुन्हा एकदा दॅट्स गोइंग टू मॅट इट. 6 धावा. गुड बॅटिंग. तर षटकाचा जर विचार केला, थँक्यू बँजू पथक, मृत्युंजय पथक, थँक्यू बँजो पथक. आपण सुद्धा थोडं लक्ष ठेवा. आम्ही आपला उत्साह समजू शकतोय. आमच्या प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करता आपण, मात्र थोडस लक्ष ठेवा आमच्याकडे, कारण यावेळेस सुद्धा दुसरा षटकार या संघाकडून तेजस यांच्या बॅट मधून पहिला षटकार. धावसंख्या धावपळकावरती बघतोय आपण. टोटल स्कोर मूव्ज ऑन 13 धावा धावपळकावरती. कारण पहिल्या षटकात जर विचार केला या भक्ती 11 संघ जो बालराम शेठ कांबरे आणि आमचे योगेश राऊत यांचा संघ, या संघाने पहिल्या षटकात 26 धावांची लयलूट केली होती. मात्र यावेळेस 13 धावा आल्यात विपक्ष संघाच्या. जो दक्ष 11 यांचा संघ आहे, आमच्या आतुजी शेलार यांचा संघ. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बराच वेळ हवेत होता. क्षेत्ररक्षकाच्या थोडा पुढ्यात पडला जाईल, मात्र तोपर्यंत एकदा बेकपडल्या. षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकात मात्र धावसंख्या धावपळकावरती बिनबाद 14 धावा. डीजे थँक्यू डीजे. बघा, जे भवानी मातेने शिवाजी महाराजांना तलवार दिली होती, कारण असं म्हटलं जातं की जगातील एकमेव राजा असा होता की ज्याचा जन्म हा गडावरती झालाय आणि मृत्यू सुद्धा गडावरती झालाय. मात्र जर बघितलं तर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता शिवनेरी गडावरती आणि मृत्यू झाला होता रायगडावरती. हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र नो मॅन स्टँड देअर. दॅट्स फॉर रन. हॅलो समोर केली नालाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. हॅलो दिनेश जाधव, स्टेजची संपर्क साधा. दिनेश जाधव. मराठमोळ्याचा वेश तिने. झालं टॉस. या ठिकाणी चौकार ठोकतोय. फलंदाज झाला, मात्र लाईन मध्ये आला. हा चेंडू यावेळेस मात्र बॅटन पॅड मधून निघून जातोय. गोलंदाज कुडसावर एंड करून चेतन कदम. स्ट्राईकला फलंदाज तेजस जाधव याला बघतोय आपण. अतिशय चांगली फलंदाजी करताना मात्र 68 धावांचं लक्ष ठेवलंय, टार्गेट ठेवलंय. त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस मात्र दक्ष 11 संघाला आमच्या अतुलजी राणेसाहेब यांचा संघ, तर दुसरीकडे भक्ती 11 संघ अंबरनाथ तालुका शिवसेना प्रमुख बालशेठ कांबरे यांचा संघ. दक्ष 11 अतुलजी राणे यांचा संघ आणि आमचे योगेश राऊत निश्चितच यांचा संघ आहे. भक्ती 11 जर नेहमीच त्या संघासाठी खूप धडपड असते त्यांची. सारखं प्रयत्न, चांगल्या खेळाचं, चांगल्या टिप्स दिल्या जातात त्यांच्या माध्यमातून या खेळाडूंना. मात्र P2चं दुसरं षटक मार्गेच आहे. 68 धाबांचं लक्ष. मात्र सचिन जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत दक्ष 11 संघ. हा चेंडू यावेळेस मात्र हलकस अपील केलं होतं, मात्र पायाने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची फेक होते. लेग बायचा इशारा आलाय. नियम क्रमांक 26 नुसार ही एक धाब आली आहे.
धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय बघतोय आपण 20 धावा धावपळकावरती लावल्या गेल्यात. निजचा आपण 6वा सामना बघतोय. पुढचा सामना असणार आहे MK लायन्स आणि साई कृपा डेव्हलपर्स. या दोन संघामध्ये अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मात्र फलंदाजाला सन्मान देण्यापुढे दुसरा पर्याय नव्हता, कारण हा चेंडू एवढा सुरेख होता जो गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र म्हणून म्हटलं जातंय. कारण जरा विचार केला तर ग्रामीण भाषेत त्याला बुंदा म्हटला जातोय. त्या बुंद्यामध्ये चेंडू फेकलाय गोलंदाज चेतन कदम याने. चांगला चेंडू होता हा चेंडू. यावेळेस मात्र दिशा भरकटलाय, आउटसाइड लेग स्टंप, दिस कॉल बी वाईट. पंच यावेळेस मात्र इशारा करतात की हा चेंडू खराब आहे. धावसंख्येला आकार दिला जातोय 21 धावा धावपळकावरती. शुभ 11 बघतोय आपण या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, ज्याला शुभ 11 म्हटला जातोय. ते 21 धावा दुसऱ्या षटकामध्ये बघतोय. हा चेंडू मोठा फटका मारतोय, मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपतोय आणि पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून देतोय चेतन. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत. शिवसेना. शिवसेना म्हणजे काय? शिवसेना म्हणजे शिस्त, वचन, सेवा, नातं असलेली शिवसेना आणि नेहमीच मराठी माणसांच्या हक्कासाठी झगडत आलेली शिवसेना. बोला. हॅलो, बुलेटची चावी कोणाकडे? घेता तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पालकर माणूस भारी. निलेश जाधव कुठे असतील? आपण स्टेजवर या. निश्चितच या ठिकाणी फलंदाज बाद झालाय, मात्र धावसंख्या अद्याप स्थिर आहे. सचिन स्ट्राईकला जातोय. गोलंदाजाने दुसरं यश या षटकामध्ये पहिलं यश प्राप्त केलंय. गोलंदाज बघतोय आपण मयूर हडप्याला. जी पॉवर प्लेची षटकं होती 2 ती संपल्यात, मात्र क्षेत्ररक्षक आहे पूर्णपणे विखुरलेला. हा चेंडू यावेळेस मात्र दैव बलवंतर म्हणावं लागेल या फलंदाज सचिनचं, की चेंडू स्टंपच्या समोरून गेलाय. पुढे येऊन कमिटमेंट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या प्रयत्नाला यश लाभत नाही आहे. कारण गोलंदाजाने बघितलं की हा फलंदाज पुढे आलाय, मात्र यावेळेस थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू फेकलाय. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज यावेळेस राऊंडी विकेट आलाय गोलंदाजी मागवरती. हा चेंडू जबरदस्त फटका, एक्साइटिंग पॉवर, चेंडू सीमा पलीकडे. दॅट्स माय इट. 6 धावा. आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी, कृपा आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी, ज्याच्या त्याच्या. हॅलो, पंचांची वाद घालू नका. हा निश्चितच पंच आहे त्या ठिकाणी योग्य ते निर्णय देतील, कारण या ठिकाणी कोणावरही अन्याय होणार नाहीये. कारण पंच प्रोफेशनल पंच आहेत, त्यामुळे कोणाची बाजू घेण्याचा प्रश्नच
उद्भवत नाहीये. हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला. लॉंग लॉंग वे. दिस इज 6 रन. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन BPL क्रिकेट टूर्नामेंट वांगी गावाची शान. BPL क्रिकेट टूर्नामेंट वांगी गावाची शान. राजेंद्र शेलार संपत देशमुख देती सर्वांना मान. पालक मंत्री प्रीमियर लीगचे जमलेत सर्वजण. पालक मंत्री प्रीमियर लीगचे जमलेत सर्व. पंच हॅलो. तर ठीक आहे. गोलंदाजाने मैदानामध्ये पॅड काढलाय त्यामुळे भक्ती 11 संघाला 2 धावांची पॅनल्टी. यस. बघा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशा घटना आपल्यावरती बारीक लक्ष केंद्रित केलंय चारी बाजूने. त्यामुळे आपण कसं केल्याचे ठरवा. तर 2 धावांची पॅनल्टी लाभली आहे भक्ती 11 संघाला. राऊंड विकेट. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. मात्र यावेळेसचा ब्लँक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. सफळ होत नाहीये. धावसंख्या बघतोय धावपळकावरती 33. 33 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 33 धावा धावपळकावरती लावल्या गेल्यात. मात्र या अद्याप सचिन ज्याचं बघितलं तर 3 षटकार ठोकल्या त्या मैदानामध्ये अद्यापपर्यंत. कॅप्टन ऍज अ कॅप्टन आहे. संघाची भूमिका संघनायकाची काय असते. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारे गुड बॉलिंग परफॉर्मन्स आणि षटक मात्र समाप्त होतोय. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या सांगतेनंतर 2 गडी बाद होता दक्ष 11 संघाच्या आणि धावसंख्या धावपळकावरती 33 धावा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन BPL क्रिकेट टूर्नामेंट वांगी गावाची शान. BPL क्रिकेट टूर्नामेंट वांगी गावाची शान. राजेंद्र शेलार संपत देशमुख देती सर्वांना मान. पालक मंत्री प्रीमियर लीगचे जमलेत सर्वजण. पालक मंत्री प्रीमियर लीगचे जमलेत सर्वजण. मोहन सावंत वीरेंद्र झवेरी त्याची न्यारीच कामगिरी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पारकर माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पारकर माणूस भारी. थँक्यू. तर आपण ही स्पर्धा बघताय. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. रोख रक्कम 77,777 रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 55,555. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 33,333 आणि चतुर्थ पारितोषिक सुद्धा 33,433 रुपये. अत्यंत मोठी आणि मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सर्वात मुख्य आकर्षक असणार आहे ती 2 व्हीलर बाईक. मात्र कोणता खेळाडू असेल जो या बाईक वरती नाव करेल. बघा 68 धावांची गरज होती. धावसंख्या धावपळकावरती आली आहे. स्टेज समोरून बाजू व्हा. कॉमेडी करताना त्रास होतो इथं गोंगाट करू नका. बाजू व्हा. तर आपण शांतता पाला प्लीज. मित्रांनो सहकार्य दाखवा. आपण गोंगाट करू नका कारण कॉन्सन्ट्रेशन राहत नाही आमचं कॉमेंट्रीवरती. तर आपण गोंगाट कमी करा. तर या ठिकाणी भक्ती 11 संघाने प्रथम फलंदाजी करताना 67 धावा कुठल्या होत्या. 68 धावांचं लक्ष होतं. मात्र या 3 षटकामध्ये तक्ष 11 संघाने 33 धावा कुठल्यात. तर येणारे 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. मात्र त्यातून 2 धावा मायनस होतील तर 33 धावांचीच गरज असणार आहे. 12 चेंडू धावा कारण 2 धावांची पॅनल्टी लाभली होती ती भक्ती 11 संघाला. एका खेळाडूने कार्ड घातला होता. मात्र त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी. येणारे 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज संदेश याला बघतोय आपण.
मात्र यावेळेस या 12 चेंडू आणि 33 धावा. मात्र सचिन अद्याप मैदानामध्ये आहे. गोलंदाजाचा वापर केला एकदा चेतन कदम, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं तो गोलंदाज कुडसावरे एंड करून बघतोय आपण त्याला. गोलंदाजी मार्कवरती 12 चेंडू 33 धावा. निश्चितच चांगलं षटक फेकलं होतं. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. त्या पाहता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजावरती भरवसा दाखवलाय. हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, लेग विपर्सचा अपील केला आहे. मात्र पंच यावेळेस खूण करतात. लेग बायचा इशारा येतोय. कारण दीपक जर आज सुद्धा बघितलं आपण लेग विपर्सचा अपील करताना मात्र पंच 3 गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतात. पहिली चेंडूची लाईन, दुसरी चेंडूची लेंथ आणि तिसरी चेंडू हाय फॅक्टर. या 3 गोष्टी जर तंतोतंत जुळत असतील तर पंच निश्चितच लेग विपर्सचा अपील उचलून धरतात. मात्र यावेळेस चेंडू लेग स्टंप सोडून जात होता. हे पंचांनी हेरलाय आणि याच दरम्यान एक धाव आली आहे. तर निश्चितच चेतन कदम याच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. विकेट हॅट्रिक साठी महेश राऊत यांच्याकडून 555 रुपयांचा कॅश प्राइज आलाय. निश्चितच मात्र विकेट हॅट्रिक संपादन करेल का यावेळेस फलंदाज सचिन मैदानामध्ये आहे. मात्र ज्या सचिन याने 3 षटकात ठोकल्यात तो सचिनला बघतोय आपण. हा चेंडू फुल हँड डिलिव्हरी होती, पुढे आले होते. मात्र यावेळेस नोचा इशारा केलाय. 1+1 2 धावा असणार आहे. हाईट नोचा इशारा. निश्चितच एक ICC ची नियमावली दरवर्षी प्रमाणे दीपक बदल होता. त्याप्रमाणे जर बघितलं तर कमरेच्या वर जर चेंडू असला तर त्याला हाईट नो देतात आणि पंचांनी यावेळेस हेरला. अचूक लक्ष होतं पंचांचं. मात्र 1+1 या 2 धावा आल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरकते आपण बघतोय. 36 धावा धावपळकरते. 11 चेंडू आणि 30 धावांची गरज. हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, शॉट लेगला मात्र डीपचा क्षेत्ररक्षक पुढे सरकला. 1च धाव. गुड कॉलिंग. अतिशय चांगला ताळमेळ या फलंदाजामध्ये आहे. मात्र 1च धाव, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक निश्चितच सचिन आपल्या खेमेमध्ये ठेवेल, आपल्या बाजूने ठेवेल. याचं कारण आहे कारण फलंदाज लय मध्ये आलाय. अत्यंत चांगला परफॉर्मन्स दिला या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये सचिन याने. कारण डावखुरी हाताचा फलंदाज आहे आणि या डावखुरी हाताचे फलंदाज मात्र चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात. उदाहरणं बरीचशी आपल्या समोर. हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. बिग विकेट, वाघाची शिकार. जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुचक्की का. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का. जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुचक्की का. ठीक आहे. या ठिकाणी मयूर हडपे आज योगेश राऊत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. निश्चितच या ठिकाणी बघतो आपण झेल टिपलाय. मात्र जर विचार केला संदीप आणि कृष्णा, आपण बघतोय या सामन्यामध्ये ज्या माशासाठी जाल टाकला होता मात्र तो मासा पाण्यात होता. वेळचा इशारा येतोय. 1 धाव मिळतो या ठिकाणी. 38 धावा धावपळकावरती लावल्या गेल्यात. मात्र सचिन बाद झालाय. थोडस दडपण या संघावरती आलाय. मात्र त्या दडपणातून चांगली फलंदाजी करेल का हा तक्ष 11 संघ. हा चेंडू फुल हँड डिलिव्हरी, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 धाव मिळाली आहे. 1च धावेचा इशारा. गुड कॉलिंग. मात्र 1च धावेवरती समाधान व्यक्त केलंय. कारण ज्या वेळेस दीपक 5 षटकांचा सामना असतोय त्यावेळेस 4थं षटक हे सामन्याचं प्रतिबिंब असतं. मात्र 4थ्या षटकात कमी धावा देण्याचा प्रयत्न राहिला होता तो गोलंदाज चेतन. मात्र अद्यापपर्यंत यश मिळालंय मी म्हणेन त्या गोलंदाजाला. कारण 68 धावांचं लक्ष्य, मोठं टार्गेट सेट केलं होतं. हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू पॉवरफुल फटका. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा. जी जान से पूरे प्राण से, जी जान
से पूरे प्राण से बस एक आवाज निकलती है, बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल मंगनी क्रिकेट प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल मंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. थँक्यू धन्यवाद. डीजे. नक्कीच जगदीश पाटील आपल्याला पुन्हा आठवण करून देतो, कालचा सामना राहुल पालांडे खेळत होता, एक अट्रॅक्टिव्ह षटकार खेळला, विजयाच्या कगारवर ची आहे कारण 6 चेंडू 22 धावा. सामन्याला मात्र टरनाट्य प्राप्त होईल का? आएगा जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के धन्यवाद जीतेंगे अदिती नहीं मास्टर. छोड़ेंगे मौका. जरा टीम मीटिंग नकोय, भक्ती 11 संघात टीम मीटिंग नकोय. मास्टर कार्डचा वापर येथे सध्या तक्ष 11 संघाचे मालक करताना दिसून आलेत नक्कीच, परंतु जबरदस्त आपण जर पाहायला गेलं तर पाषाणे टीम मधून खेळणारा हा फलंदाज आहे, ज्याने काल जगदीश सर एक अट्रॅक्टिव्ह षटकार घेतला, आज चौकार पाहतोय आपण, परंतु आता मात्र तक्ष 11 संघाला पिंटू मसे सारख्या फलंदाजाची आठवण करून द्यावी लागेल, ज्या पिंटू मसेने 6 चेंडू आणि त्यातून निर्णय झालाय की कोणता गोलंदाजाला भविष्य द्यायचं. या सामन्याचं भविष्य दिलंय मी म्हणेन गोलंदाज दीपक याच्या हातामध्ये आहे, कारण भविष्याने या सामना सोपवलाय, या सामन्याचं भवितव्य त्याच्या हातामध्ये दिलंय. कारण निश्चितच या ठिकाणी जर बघितलं तर भरोसा ठेवावा लागतं दीपक. आणि एक हिंदीमध्ये म्हण आहे की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. लोग आज भी उस पत्थर को पूछते कि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता, लेकिन भरोसा रहेगा क्या इस इंसान के ऊपर. नक्कीच जगदीश सर पाहतोय, परंतु आता राहुल पालांडेच्या हातात फळी दिले आणि हीच फळी आज मैदानात तलपणार का? छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार चालवावी लागेल, सपासप युद्धांची सुरुवात करावी लागेल, पिंटू मसेच्या फलंदाजीला आमंत्रण द्यावं लागेल, तसं भक्ती 11 संघ करून देणार का? कारण गोलंदाजी मार्क वरती असणार, खमका अनुभवी गोलंदाज दीपक गोलंदाज. एक जबरदस्त पहिलाच ट्रान्स घेतोय दीपक गोलंदाजच्या स्वरूपात. सामना करणार आहे तो मात्र राईटी बॅट्समॅन राहुल पालांडे फ्रॉम पाषाणे. 6 चेंडू 22 धावांची गरज. दीपक निरगुडा याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 6 चेंडू 22 धावा. पहिला चेंडू फुलटॉसचा चेंडू होता, मात्र बॅटचा पेस खोलू शकला नाही या फलंदाज. अतिशय चांगला चेंडू, कारण या चेंडूवरती दीपक नेहमीच चौकार षटकार बघतोय, मात्र एकच धाव आले आहे. समीकरण बिघडतो या ठिकाणी. येणारे 5 चेंडू 21 धावांची गरज. नक्कीच जगदीश सर पाहायला गेलं तर गोलंदाजाने लॉलीपॉप चेंडू दिला होता, परंतु त्या लॉलीपॉपचा चिकन तंदुरीमध्ये रूपांतर सोडा, परंतु लॉलीपॉप सुद्धा सध्या दीपकला राहुलला खाता आला नाहीये. संदीप मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल मंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. तर बघा पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार, कारण 6 चेंडू 22 धावांची गरज होती, 5 चेंडू 21 धावांची गरज आहे आणि आता मात्र षटकार डोकलाय, त्यामुळे 4 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. तर यावेळेस षटकारांची हॅट्रिक जर या ठिकाणी पूर्ण केली तर राहुल पालांडे यांनी जर षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर संदीप बनोटे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हा चेंडू शॉर्ट दरम्यानला, मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडे चौकार. ये सोचकर हम खेलेंगे आखिरी ओवर तक भी, जी जान भी दे देंगे, जीत हमारी पक्की. ये सोचकर हम खेलेंगे आखिरी ओवर तक भी, जी जान भी दे देंगे. जीतने तक फट जाती है, जीतने तक फट जाती है, अच्छे चौकी धन्यवाद जगदीश सर. नक्कीच सामन्यात पुन्हा एकदा बोलूया, कारण सामन्याकडे आपण पाहिलं, पहिल्या चेंडूवरती एकेरी स्वरूपात धाव आले, ती मात्र राहुल पालांडेने घेतली. त्याच्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती मात्र सनसरी षटकार पाहायला मिळाला. 6 धावेने तिथे 2 चेंडू 7. तर संघ विजय ठरला तक्ष 11. तर अतुलजी शेलार यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. क्या बात आहे यार. अतुलजी शेलार असतील, संदीप बनोटे साहेब असतील, नक्कीच दिलदार व्यक्ती आहेत, परंतु आज मैदानात 3 चेंडूत 11 धावांची सरासरी राखली, अजूनही 3 चेंडूत 11 धावांची गरज. पारितोषिक आलाय षटकार हॅट्रिक साठी ते राहुल पालांडेला, परंतु संदीप बनोटे साहेब तुम्हाला आता मी सूचित करू इच्छितो, येणारे दोन्ही चेंडू मला वाटते संदेशसाठी खास असणार आहेत, कारण त्या संदेशने आतापर्यंत एक षटकार लगावलाय. बॅक टू बॅक 2 षटकार लगावायची वेळ सुद्धा संदेशवर येत नाहीये. एका षटकारामध्ये विजय संपादन होणार आहे, परंतु तो विजय येणार की नाही हे कारण ठरणार. परंतु राहुल पालांडे थोडं नाराज केला,
कारण लॉलीपॉप चेंडूवरती बॅकफुटवरती आले, तोच लॉलीपॉप चेंडू घेऊन संघाचं भवितव्य उभारायचं होतं, परंतु संदेश हॅट्स ऑफ असेल कारण संदेशने चांगली रणनीती आखले. 2 चेंडू आणि तर तब्बल येणाऱ्या चेंडूवरती षटकार मारला तर 2000 रुपयाचं प्राइज असेल अतुलजी शेलार साहेब यांच्याकडून. कारण 2 चेंडू आणि 5 धावा. जरा जोरदार टाळ्या होऊन द्या फलंदाजासाठी ज्याने सामन्यामध्ये जीव ओतलाय. 6 चेंडूवरती 21 धावांची गरज असताना मात्र या 2 चेंडू मध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. 2 षटकार 1 चौकार ठोकलाय. व्हेरी गुड बॅटिंग. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, पंच मात्र वाईडची कोण करतात. गोलंदाज मात्र या ठिकाणी निष्प्रभ ठरलाय, हतबल ठरतोय. कारण 6 चेंडू 22 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती फक्त 1 धाव आली होती. मात्र त्याच्यानंतर संदेश याने सामन्याची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आहे. यासाठी चौकार मारतोय तर 1000 रुपयाचं प्राइज. हा चेंडू यावेळेस मात्र गुडलँड स्पॉट वरती अतिशय चांगला चेंडू. येणारा 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. पुन्हा एकदा सामन्याला प्रतिबिंब, पुन्हा एकदा सामना रंगतदार अवस्थेमध्ये निर्माण झालाय. नक्कीच जगदीश सर जर पाहायला गेला तर 2020 वर्ल्ड कपची पहिली आठवण झाले. मिसबा उलहकची गोलंदाजी होते ना, त्याच्यावरती माफियासही जोगिंदर शर्मा खोटा नाणं मी ज्याला म्हटलं होतं त्याची गोलंदाजी होते. चौकाराची गरज असताना चौकार खेचला होता मिसबा उलहकने, परंतु सीमारेषेवरती बाद झाला होता मिसबा उलहक. शेवटची विकेट होती, परंतु इथे तसं गणित नाहीये. परंतु 1 चौकार आणि 1 चेंडू. तर एक बघा मागचा सामना सुद्धा काल सुद्धा एक सामना झाला होता भक्ती 11 संघाचा. एका चेंडूवरती 4 धावांची गरज होती विपक्ष संघाला, मात्र त्यांनी झेल सोडला होता भक्ती 11च्या खेळाडूने आणि 4 धावा धावून काढल्या होत्या. मात्र तेच सिच्युएशन आली आहे या सामन्यामध्ये. 1 चेंडू 4 धावांची गरज. मात्र जे आमचे प्रेक्षक सामना बघतात, ज्या प्रेक्षकांना हार्ट अटॅकची बिमारी असेल त्यांनी कृपया सामना बघू नका. कारण आयोजकांसाठी लेणे के देणे पडतील या ठिकाणी. कारण एवढा सामना जवळ आलाय, एवढा क्लोज सामना झालाय. कारण प्रेक्षकांचा यावेळेस श्वास रोखून धरणारा सामना बघतोय आपण. कारण जे प्रेक्षक बसले होते ते मात्र उभे राहिलेत आणि प्रेक्षकांच्या चर्चेला मात्र उधाण आलाय की सामना कोण जिंकेल. हु विल द मॅच आय डोंट नो, बट मॅच इज व्हेरी कलरफुल. कारण सामना कोण जिंकेल हे मला सुद्धा माहित नाहीये, मात्र सामना अतिशय रंगतदार होईल. कारण ज्यावेळेस 6 चेंडू होते तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं की सामना अतिशय चांगला होईल. तर अमितजी शेलार यांच्याकडून षटकार ठोकला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 1 चेंडू 4 धावा. जरा जोरदार टाळ्या होत्या. सामना कोणी हारो कोणी जिंको, मात्र क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा जोर आणि क्रिकेटचा महाकुंभ या ठिकाणी बघायला मिळतोय. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. प्रेक्षकांचा उत्साह मात्र या ठिकाणी शिगेला पोहोचलाय की सामना कोण जिंकेल. 1 चेंडू 4 धावा आणि यावेळेस मात्र चेंडू सीमा पलीकडे. चौका रन बना के जीतेंगे, नहीं छोड़ेंगे मौका. आएगा जब मौका तो मारेंगे चौका. रन बना के जीतेंगे, नहीं छोड़ेंगे मौका. थकना नहीं, रुकना नहीं, थकना नहीं, रुकना नहीं, बाजी हम तो मारेंगे. बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग. बीपीएल बीपीएल बंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग. बीपीएल बीपीएल बंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. जीत हमारी पक्की ये सोच कर हम खेलेंगे, आखिरी ओवर तक भी जी जान भी दे देंगे. जीत हमारी पक्की ये सोच कर हम खेलेंगे, आखिरी ओवर तक भी जी जान भी दे देंगे. थँक्यू. बघा सामना मी म्हणेन या ठिकाणी दक्ष 11 संघाने जिंकला नाहीये, तर या ठिकाणी विजय झालाय तो आमच्या आयोजकांचा, ज्याने या ठिकाणी मोठा क्रिकेटचा महोत्सव भरवलाय. कारण शेवटच्या चेंडूवरती 4 धावांची गरज असताना तो सामना जिंकलाय. यावेळेस मात्र दक्ष 11 संघ आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय संदेशाच्या नावावरती, ज्याने 7 चेंडूमध्ये 24 धावांचं योगदान दिलंय. संदेश, कम ऑन दी स्टेज अँड कलेक्ट टू द ट्रॉफीज. हॅलो, मान्य श्री राजाराम
पोषा पाटील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी गोवेगावचे भिवंडीवरून आले, त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देतात. चला पुढचं क्षेत्ररक्षण लावून घ्या.